आपण काल सुपडा साफ मी करू आणि काय बोललो काय राहिलो आता तो विषय घेऊ नका. एकमेकांना पेढे भरवत होते. अचानक काय झालं काही तासात? अण्णा काल तुम्ही खूप जल्लोष केला, युती झाली त्या संदर्भात. त्याच्यावर काही विचारू नका. मी फक्त विकासासाठी चाललोय. चला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येताच नाशिकमध्ये मनसे ठाकरेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह उसळून आलाय. ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी, आशयपूर्ण पोस्टर्स आणि ठाकरे बंधू एकत्रच्या घोषणांनी शहरातील वातावरण भारावून गेलं होतं. आगामी महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या युतीनंतर कार्यकर्त्यांनी हा क्षण ऐतिहासिक मानत आनंदोत्सव साजरा केला. मात्र भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे हा आनंद फार काळ टिकला नाही. युतीच्या या जल्लोषाला काही काळ उलटत नाही तोच भाजप नाशिकच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण करत जल्लोष करणाऱ्यांपैकी 2 मोठ्या नेत्यांना आपल्या गळाला लावत दोन्ही ठाकरेंना धक्का दिलाय. ज्या दिनकर पाटील यांनी परवापर्यंत मनसे कार्यालयात ठाकरे बंधू एकत्र आल्याचा आनंद साजरा केला, पेढे वाटले आणि स्वतःही पेढे खाऊन कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केला, त्याच दिनकर पाटील यांनी अवघ्या काही तासांत भाजप कार्यालयामध्ये कमळ हाती घेतलाय. महाविकास आघाडीतील जागा वाटप, मनसे उबाटा शिवसेना युतीचा निर्णय आणि नाशिकमध्ये पेटलेला उत्साह या सगळ्याचा केंद्रबिंदू असलेले दिनकर पाटीलच अचानक भाजपमध्ये प्रवेश करतील याची कल्पनाही कुणाला नव्हती. मनसेचे प्रदेश सरचिटणीस, नाशिकमधील महाविकास आघाडीचे समन्वयक आणि नाशिकचा कॅप्टन म्हणून ओळख मिळवलेले पाटील एकाच रात्रीत राजकीय दिशाच बदलून टाकतात आणि त्यामुळे मनसेसह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. भाजप प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना दिनकर पाटील यांनी मी कोणावरही नाराज नाही, फक्त विकासासाठी भाजपमध्ये आलो आहे असं स्पष्टीकरण दिले. नाही, मी कोणाशी बोललो नाही आणि मला त्यांच्या पक्षातला कोणाला परत घ्यायचं पण नाही. आम्ही बोलणार पण नाही. मी माझं काम करणार. बरं अण्णा, आज स्वप्न मी परत आहे काय वाटतं? तिचं काम केलेलं आहे, आनंदच वाटतो. अण्णा काल तुम्ही खूप जल्लोष केला, युती झाली त्या संदर्भात. त्याच्यावर काही विचारू नका. मी फक्त विकासासाठी चाललोय. चला. आता प्रवेश पूर्ण भाजपमध्ये आलात परत. विकास करण्यासाठी लता पाटील, अमोल पाटील, रवींद्र दिवरे, भारती दिवरे, संगीता गोटेकर आम्ही सर्व आता प्रवेश करतोय. मनसेमध्ये विकास काल नाही होत एवढा का? मोठा जल्लोष तुम्ही साजरा केला, एकमेकांना पेढे भरवत होते. अचानक काय झालं काही तासामध्ये? काहीच नाही झालं. मग का बरं आला? सांगितलं ना विकास करायचा आहे म्हणून. पण मग तिकडे विकास नव्हता होत. आता तिथं आताशी निवडणूक लागणार होती, पण आता विकासासाठी हा निर्णय घेतला. भाजपला सुपडा साफ करू असं काल म्हणाले ना, आज भाजपमध्ये आपण आला. आता निर्णय झालाय. आपण काल सुपडा साफ मी करू आणि काय बोललो काय राहिलो आता तो विषय घेऊ नका. आता भारतीय जनता पार्टीत फक्त विकासासाठी चाललोय. कोणावर नाराज नाही, नव्हतो, यापुढे. लता पाटील, अमोल पाटील, रवींद्र धिवरे, भारती धिवरे, संगीता घोटेकर यांच्यासह प्रवेश केल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र राजकीय निरीक्षकांचा सवाल स्पष्ट आहे. जर विकासाचाच मुद्दा होता तर कालपर्यंत युतीचा आनंद व्यक्त करायच्या आधी विकास दिसत नव्हता का, असाही सवाल राजकीय वर्तुळात विचारला जातोय. सूत्रांच्या माहितीनुसार मंत्री गिरीश महाजन यांच्याशी एका हॉटेलमध्ये चर्चा झाल्यानंतरच पाटील यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झालंय. विशेष म्हणजे भाजप विरोधात आंदोलन सुरू असताना पाटील कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह गडकरी चौकात उभे होते. गाणगापूरला देवदर्शनाला चाललोय असं सांगणारा ताफा महाजन येणार असल्याची माहिती मिळताच थेट गाणगापूरऐवजी वसंत स्मृती या भाजप कार्यालयाकडे वळतो. ही बाब नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. तर भाजप प्रवेशाच्या आधीच शिवसेना उबाठा प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी विनायक पांडे आणि यतीन वाघ यांची हकालपट्टी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे दिनकर पाटील यांनी भाजप कार्यालयातूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवलाय. त्याचवेळी मनसेकडूनही पाटील यांची हकालपट्टी जाहीर करण्यात आली आहे. मनसेमध्ये सर्व निर्णयांची सूत्र ज्यांच्या हातात होती तो कॅप्टनच जर अचानक संघ सोडून गेला तर संघाचं पुढे काय, हा प्रश्न आता नाशिकच्या राजकारणात चर्चिला जातोय. त्यामुळे युतीच्या आनंदात असलेल्या कार्यकर्त्यांसाठी ही घटना उत्साहावर पाणी फेरणारी ठरली आहे. एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीमुळे नाशिकमध्ये उत्साहाचा जल्लोष आणि दुसरीकडे त्याच वेळी दिनकर पाटील यांची राजकीय पलटी हा केवळ पक्षबदल नाही तर निष्ठा, वेळ आणि हेतूवर प्रश्न उपस्थित करणारा निर्णय ठरतोय.
त्यामुळे नाशिकच्या राजकारणात आज एकच चर्चा आहे, काल आपला असलेला कॅप्टन आज अचानक समोरच्या छावणीत कसा काय पोहोचला. विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजपवर आरोप करत मनसेत आलेले दिनकर पाटील आणि आता मनसेतून थेट भाजपात परतलेले दिनकर पाटील. नाशिकच्या राजकारणात एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे, इथे पक्ष बदलतात पण दिनकर पाटील कायम प्रवेशातच असतात. काल कमळावर टीका, आज कमळच हातात. आज युतीचा जल्लोष, उद्या निष्ठेची उडी. राजकारणात दिशा बदलतात पण प्रश्न तोच राहतो, दिनकर पाटील यांच्या पुढचा विकासाचा थांबा कुठे, अशी चर्चा सध्या नाशिकच्या राजकारणात सुरू आहे. पण ही युती टिकेल की नाही माहीत नाही. पण आता यानंतर मात्र पाटील कधी कुठे जातील याचा अंदाज आता कुणालाच नाही आहे. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.